नमस्कार, समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे इडली. तर हे बघा किती मस्त आणि मऊसूर लुसलुशीत इडली झालेली आहे. किती छान फुगलेली आहे. तर ही अशी इडली बनवण्यासाठी मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे त्याचं, किती घ्यायचं ते. तर इथे मी घेतल्यात 4 वाट्या तांदूळ घेतल्यात. 1 वाटी उडदाची डाळ घेतल्या. 4 वाट्या तांदूळ घ्यायचे, 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. त्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 वेळा स्वच्छ हे धुवून घ्यायचं. नंतर त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायचं. हे तांदूळ आणि डाळ 5 ते 6 तास किमान भिजलं पाहिजे. त्याच्यानंतर 6 तासानंतर ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये याला बारीक करतो ना, त्यावेळेस मग पोहे टाकायचे. पोहे टाकून एक 5 ते 10 मिनिटं पोहे भिजवायचे. नंतर धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने. एक 10 मिनिटं तसंच ठेवायचं. 10 मिनिटानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकूयात आपण. इडलीसारखं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे, वाटून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये टाकायचं. एकसारखं सगळं हे पीठ वाटून तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायचं आहे. हे असंच रात्रभर ठेवायचं. सकाळी उठल्याच्या नंतर हे बघा किती छान मस्त पीठ फुगलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. पळीने छान असं फिरवून घ्यायचं आहे. मस्त आपलं पीठ फुगलेलं आहे. इडलीसाठी पीठ हे तयार आहे. तर इकडे मी इडलीचं भांडं घेते. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. थोडीशी चिंच टाकायचं कारण आपलं भांडं काळं होत नाही. ते टाकून गॅस चालू करून गॅसवर मी गरम व्हायला ठेवले पाणी. नंतर इकडे इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेते. त्याच्यामध्ये आता इडलीचं पीठ टाकायचं आहे. तर तिकडे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. ते पाणी उकळलं की मगच हे भांडं ठेवायचं आहे. पात्र ठेवायचं आहे हे. एक आपण हे ठेवून घेऊया पात्र इडलीचं. त्याच्यानंतर झाकण लावूयात. एक 15 मिनिटं ह्या इडल्या वाफू द्यायच्या आहेत. 15 मिनिटानंतर हे झाकण काढलंय बघा मी. मस्त ह्या इडल्या आपल्या वाफलेल्या आहेत छान. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग काढायला घ्यायचं. नाहीतर गरम-गरम खाल्लं तर इडल्या तुटण्याच्या शक्यता असतात. तर हे थंड झालं की ते आपोआप छान अशा निघतात बघा इडल्या. किती छान मऊ स्पंजी झालेल्या आहेत इडल्या ह्या. सगळ्या इडल्या मी इथे काढून घेतल्यात. तर आता एका ताटामध्ये मी मांडून दाखवते तुम्हाला. तर ह्या मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत तयार. तर तुम्हीही इडल्या ह्याच पद्धतीने करा. अचूक प्रमाण घ्या आणि इडल्या कशा झाल्यात कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.